दशक 4 आणि समास 8 सख्य भक्ती निरूपण नाम। म्हणजे सख्य भक्ती म्हणजे भगवंताशी सख्य कसं करायचं, आपण भगवंतावर प्रेम कसं करायचं, भगवंताला सखा कसं करायचा। माझा एक प्रश्न आहे की भगवंताला आपण सख्य करताना भगवंताची ओळख आपल्याला व्हायला पाहिजे। कारण प्रत्यक्ष नामदेवराया हे प्रत्यक्ष भगवंताबरोबर जेवत होते, भगवंताच्या कीर्तनामध्ये नाचत होते। अरे नाम्या, तू गुरुला शरण जा। गुरुला जोपर्यंत आपण शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या देवाची ओळख होणार नाही। कारण खरा देव तांतरी चोरला असे, सद्गुरुविन तो सर्वथा न दिसे। सगळीकडे परमात्मा दिसला पाहिजे आपल्याला। मग भगवंत प्रत्यक्ष नामाच्या कीर्तनामध्ये नाचायचा, जेवायचा, पण तरी पण भगवंतांनी सांगितलं, अरे राम्या, तू गुरुला शरण जा। गुरुला शरण गेल्याशिवाय हे ज्ञान होणार नाही असं भगवंतांनी सांगितलं। ज्या वेळेला नामदेवराया विसोबा खेचरांना शरण गेला तेव्हा खेचर विसा केला गुरु, तेने झाला माझं साक्षात्कार। मग साक्षात्कार होतो माणसाला। मग आपल्याला जर साक्षात्कार झाला असेल तर आपला गुरु खरा आहे ना। साक्षात्कार जर झाला नसेल तर मग आपल्याला जीवशिवाचं ऐक्य झालं नाही तर आपल्याला कोणतीच भक्ती करणार नाही। जीवशिवाचं ऐक्य करून घ्या, कारण जीवशिव ऐक्य करी तो सद्गुरू सांगितलं आहे। कोणाला पण गुरु समजू नका। आम्ही असं का तुम्हाला ओरडून सांगतो या गादीवरनं की बऱ्याचशा लोकांचा गैरसमज झालेला आहे की आम्ही गुरु केलाय। गुरु राहतो 50 मैलावर दूर, 100 मैलावर दूर, हजारो मैलावर दूर राहतो आणि त्याची ना शिष्याची कधी भेटच होत नाही आणि तो ध्यानाला बसतच नाही, जीवशिवाचं ऐक्य करून घेतच नाही, अनुग्रह देतच नाही। अनुग्रहाचा मंत्र भलताच कुठला ते आणून ठेवलाय आणि अनुग्रहाचा खरा मंत्र कोणी कोणाला सांगत नाही। आणि ही श्रीपाद बाबांची जी परंपरा आलेली आहे, लिहिलं की ना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी दिला। गोरक्षवाला गहिनी प्रती आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेव सार चोदली। ही परंपरा आहे। या परंपरेने जे नाम आलेलं आहे त्या नामातच आपण, त्या नामाकडेच आपण जायला पाहिजे, वळलं पाहिजे। अन्यथा आपण बाकीच्या कुठल्या मंत्रतंत्रामध्ये अडकलो तर मग आपलं आयुष्य निघून जाईल आणि खऱ्या देवाची ओळख आपल्याला होणार नाही। आणि लिहिले खरा देव तर अंतरी चोरला असे, आतमध्येच भगवंत। मग त्याची भेट कधी होईल आपल्याला, त्याची भेट करून घ्या। कारण बऱ्याचशा लोकांनी बाजार मांडलेला सगळा देवांचा बाजार भरला। रामदास स्वामी सांगतात शास्त्राचा गलबला झाला, कोण आवरेल कोणाला। आणि संतांनाही तळमळ वाटली आणि म्हणून संतांनी सगळं शास्त्र लिहिलंय। प्रत्यक्ष त्यांनी लिहून का ठेवलं तर तुकोबाऱ्या सांगतात की ना, आंधळेचे जण अवघेचे आंधळे, सगळेच आंधळे आहेत। आता आम्ही कोणाला धडसं करायचं सांगा। म्हणून आपल्याला आता सख्य भक्ती कशी असते, कोणावरती सख्य करायचं, कसं करायचं, पहिल्यांदा नामाची ओळख घ्या। कारण त्याने सांगितलंय की माझी विभूती नाम हे सांगितले। जसा पिंपळ माझी विभूती, चंद्र माझी विभूती, पर्वतांमध्ये हिमालय माझी विभूती, तसं नाम माझी विभूती आहे। आणि त्या नामाशी सख्य करायला सांगितले आपल्याला। नाम जप यज्ञ तो परम, बाधून सखे स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थ आहे। नामच परब्रह्म आहे। वेदांच्या मताने नामच परब्रह्म आहे। आणि त्या नामाची आपल्याला ओळख नसेल तर आपण कोणावरती सख्य भक्ती करणार। सख्य भक्ती कशी करायची, देवाशी सख्य कैसे करावे, परमप्रीतीने कैसे बांधावे, कसं देवाशी सख्य करणार, कुठल्या देवाशी सख्य करणार। कारण उद्धवाने प्रश्न केले भगवंताला की देवा शरण रिघावे कवने ठावी, तेव्हा मी शरण कुठे येऊ तुला। उद्धवाच्या जवळ देव होता,
तरी पण बुद्धावानी प्रश्न केलाय, देवा शरण रिघावे कवन्या ठाई. भगवंताने उत्तर दिलंय, निर्धास्तपणे उत्तर दिलंय. तो ऐका आणि जरा आपले डोळे उघडा. का माहिती का, जे काय चाललंय ते योग्य नाही. भगवंताने उत्तर दिलंय. प्रश्न काय, देवा शरण रिघावे कवन्या ठाई. भगवंत म्हणतो, मी असे तुझ्या हृदयी. भगवंत कुठे आहे? हृदयामध्ये. आणि हृदयामध्ये भगवंताचं भजन कोणी करतच नाही. उठसूट आपले चालले इकडे तिकडे. ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा, ह्या देवाची पूजा करा, त्या देवाची पूजा करा. बरं, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत करा. पण किती वर्ष ते करायचं आपण अजून पहिलीलाच. जरा पुढे जावा. अजून 10वी आहे, 11वी आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, बऱ्याच काही फॅकल्टी आहेत. तसं आपल्याला अध्यात्माची पायरी आपल्याला चढण्यासाठी 9वीदा भक्ती आहेत. 9वीदा भक्तीमधून आपल्याला सख्य भक्ती, आपल्याला आता सख्य भक्ती आपल्यापर्यंत, सख्य भक्तीबद्दल विवरण मी आपल्याला सांगत आहे. मग आत्मनिवेदन भक्ती आहे. नुसतं श्रवण म्हणजे भक्ती नाही. श्रवण म्हणजे ऐकणे. श्रवण आहे, कीर्तन आहे, विष्णुस्मरण आहे, पादसेवन, अर्चन आहे, वंदन आहे, दास्य, सख्य आणि मग आत्मनिवेदन आहे. मग लिहिले की नाही की 9वीदा भक्तीच्या आणि पोटी मागेन ज्ञानपुत्रा लिहिले की नाही. 9वीदा भक्तीच्या 9 पायऱ्या आहेत. त्या 9 पायऱ्या ओलांडून गेल्यानंतर आपल्याला 10व्या दारामध्ये जे आपल्याला 10वा दार म्हणजे 9वा दार ओलांडल्यानंतर आपल्याला जो प्रवेश मिळतो नंतर, आणि जे काय आपल्याला अनुभूती येते, देहाचा पूर्ण निराश होतो आणि त्यातून आपल्याला आत्मप्रकाश पडतो आपल्याकडे 10व्या दारामध्ये गेल्यानंतर. 10व्या दारामध्ये जी स्थितप्रज्ञ अवस्था आहे, जी आनंद स्वरूपाची अवस्था आहे, आणि त्या अवस्था झाल्यानंतर खऱ्या देवाची ओळख पटेल. आणि त्या खऱ्या देवाला आपल्याला आनंद स्वरूप अवस्था म्हणजे भगवंत, शांती म्हणजे भगवंत, शांती म्हणजे परब्रह्मतत्व, आनंद स्वरूप अवस्था म्हणजे भगवंत. आपली तशी अवस्था होत नाही म्हणून आपण इकडे तिकडे फिरत बसलोय. आणि म्हणून देवाशी सख्य कसे करावे, परमप्रीतीने कैसे बांधावे, देवाशी सख्य कसं करायचं, देवाशी एकरूप कसं व्हायचं, आणि त्याच्यावर प्रेम कसं लावायचं. आणि म्हणून इथं ज्ञानोबारांनी दिले, जो होय माझा अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्ममरण. या लागी शरण्यागता शरण मीच एक आहे. एकाला शरण यायला, एका आत्मदेवाला शरण यायला पाहिजे. म्हणून ज्ञानदेव म्हणे, भजा आत्मदेवा आणि अखंड सेवा त्याचीच करा. आत्मदेवाला भजा. आत्मा हाच आपला ईश्वर आहे. आणि त्याला भजायची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला भगवंताशी एकरूप होता येतो. जवळच सगळा, लांबकडे जायचीच गरज नाही. पण तसा आपल्याला गुरु मिळाला पाहिजे. आता आपण या समासाकडे वळूया. सख्य भक्ती निरूपण नाम, दशक 4 आणि समास 8 सख्य भक्ती. श्रीराम समर्थ. मागा झाले निरूपण 7वे भक्तीचे लक्षण. आता एका सावधान 8वी भक्ती. मागे आपण 7 भक्त्या सांगितल्या, समर्थ रामदास सांगतात. श्रवण सांगितली, विष्णुस्मरण सांगितली, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, आणि आता सख्य भक्तीकडे आपण आलोय. आणि शेवटची आत्मनिवेदन भक्ती आपली राहिलेली आता. तर देवाशी सख्य कैसे करावे, मागा झाले निरूपण 7वे भक्तीचे लक्षण. आता एका सावधान 8वी भक्ती. म्हणजे आता समर्थ रामदास सांगतात, सावधान व्हा. 8व्या भक्तीसाठी सावध व्हा. जर आपण सावध झालो नाही तर आपल्याला दर्शन होणार नाही. सावध झालो हरीचे आलो दर्शना. आपल्याला दर्शन व्हायला पाहिजे, सख्य होऊन दर्शन व्हायला पाहिजे, देवाशी एकरूप व्हायला पाहिजे आपल्याला, तरच आपली सख्य भक्ती आहे. आपण देवाशी एकरूप होतच नाही. देव आपल्या आतमध्ये ना, आपण शोधतो बाहेर. देव शोधाया निघाला देवाशी, का सांगा केव्हा भेटेल त्याशी. आपल्याला देव भेटेल का? देव शोध, आपण देव आहोत आणि आपण देवाला शोधायला निघालोय. आयुष्यभर तरी भेट होईल का आपली? देव शोधाया निघाला देवाशी, सांगा केव्हा भेटेल त्याशी. भेटेल का आपल्याला?
कधी भेटेल का आपल्याला? आपण ज्या ठिकाणी वस्तू आहे त्या ठिकाणी आपण तिचा शोध घेत नाही. आत्माराम जवळच आहे आपल्या, आणि आपण आत्म्याला शोधतो कुठं? बाहेर. एक जीवात्मा, एक शिवात्मा, विश्वात्मा आणि सर्वात्मा, अवघे मिळून एकच आत्मा. एवढ्या पायऱ्याने आपल्याला जावं लागेल. जीव पण आपला आत्मा आहे. जीवाला शिव करणं, शिवस्वरूप करणं, आणि शिवाला व्यापकतेकडे नेणं. जीवात्मा, शिवात्मा, विश्वात्मा आणि सर्वात्मा, सगळ्यामध्ये तो किड्या मुंगीपासून इंद्रापासून उंदरापर्यंत एकच आहे. अवघे मिळून एकच आत्मा, आणि त्या आत्म्याची आपल्याला ओळख नसली तर आपल्याला पुढे कसं काय भक्तिमार्ग होईल? भक्तिमार्गाचे दरवाजे बंद होतात सगळे आपले. आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे? हृदयामध्ये भजन करता यायला पाहिजे. सप्तचक्र भेदन करून आपल्याला भगवंताशी एकरूप होता यायला पाहिजे. देवाशी परम सख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे. आठवे भक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. आठवी भक्ती काय? सख्य भक्ती. आणि ती कशी करायची? तर देवाशी परम सख्य करावे. देवाशी एकरूप व्हायला पाहिजे आपण. परम सख्य करावे आणि प्रेम प्रीतीने बांधावे. देवावर प्रेम करायचं. आपल्या अंतरीच्या अंतरात्म्यावर आपण प्रेम करायचं. आपला अंतरीचा अंतरात्मा हाच ईश्वर आहे. जवळी ठेवणे चुकले, दारोदारी हिंडू लागले, अज्ञानास न कळे देव कुठे. संत रामदास सांगतात, जवळ ठेवायला आपण चुकलोय. दारोदारी हिंडू लागले, सगळीकडे माणूस हिंडतो देवासाठी. अज्ञानास न कळे, त्या अज्ञानी माणसं आहेत, त्यांना देव करणार नाही भगवत. संत रामदास म्हणतात, त्यांना देवाची भनक पण लागणार नाही. देव आहे आतमध्ये, आपण शोधतो बाहेर. सगळ्या गोष्टी आतमध्ये आहेत. म्हणून अंतर्निष्ठ तितकेच तरले, अंतर्निष्ठ तितकेच तरले. ज्याने आपल्या अंतरीच्या अंतरात्म्यावर प्रेम केलं तेच तरणार, बाकी बुडून जाणार सांगतात. अंतर्निष्ठ तितकेच तरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. हे का आपल्या अंतरीच्या अंतरात्म्यापासून बाहेर गेलो तर जो बाहेर जाईल तो बुडणार. पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे बुडेल. पोहायला शिका. त्या आत्मतत्वाशी एकरूप कसं व्हायचं? आत्मतत्व हाच आपला ईश्वर आहे. तुमच्यातलं आत्मतत्व गेलं, तुमच्यातलं चैतन्य गेलं तर मग आपण राहू काय ते? मग देव कुठे? आपल्या जवळच आहे की नाही? देव कुठे आहे? हा, देव आपल्या जवळच आहे ना, आपण शोधतो. देवाशी जयाच अत्यंत प्रीती आपण वर्तावी तीन. जसं देवाला आवडेल. देवाला काय आवडतं? तर आवडे देवाशी एक तो प्रकार, नामाचे चिंतन रात्रंदिन. अखंड देवाला ते आवडतं. आवडे देवाशी ऐका तो प्रकार, नामाचे चिंतन रात्रंदिन. देवाला रात्रंदिवस त्याच्या नामाचं, हरिनामाचं चिंतन आवडतं. बाकी तुम्ही फुलं वाहिली, पानं वाहिली, नारळ वाहिला, वाहायचं तर वाहा, आम्ही नाही म्हणत नाही. तुमचा भाव आहे, वाहा तिकडे. पण देवाला आवडतं काय? देवाला मी आता सांगितलं तुम्हाला की देवाला त्याचं नाम आवडतं, हरिनाम आवडतं देवाला. हरिविन जन्म नरकची पाय जाना, यमाचा पाहुणा प्राणी होय, ज्ञानोबा सांगतात. हरी शिवाय आपण, हरीला ते आवडतं. काय आवडतं? हरीला फक्त नामच आवडतं. हरी शिवाय, हरीच्या नामाशिवाय आपण जर हरिविन जन्म नरकची पाय जाना, म्हणून हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा, पुण्याची गणना. पण आपण कोणत्या मुखातून म्हणतो हरिनाम? तर आपण वैखरीतून म्हणतो. वैखरीतून आपली वैखरी बंद पडणार आहे. अंतकाली आपली वैखरी बंद पडणार आहे. मग आपण कसं काय म्हणणार ते नाम? मग आपण परावाणी चालू व्हायला पाहिजे. ज्या परावाणीतून हे संपूर्ण नामाची आपल्याला अनुभूती कुठून येते? तर जिथं तुटली आहे तिथं जोडता यायला पाहिजे. जिथं नाल आईच्या पिंडामध्ये भजन चालू होतं, आईच्या पिंडातनं ते अर्भक बाहेर आलं, नाल तोडली, भजन तुटलं, जोडून देणारा गुरु मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला देवाशी सख्य कसं काय करता येईल? देवाशी
देवाशी देवास हृदयात अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेने रीती. येणे करता भगवंती सख्य घडे. आपण भगवंताला भजन आवडतं आणि आपण पण तसंच त्या भजनातच आपलं आयुष्य घालवलं पाहिजे. तरच आपल्याला भगवंताशी एकरूप होता येईल. भगवंताशी एकरूप कधी होता येईल? तर आपल्याला ते भजन झाले तर. आणि ते भजन कधी चालू होतं? तर गुरुकृपा त्याशी गुरुकृपा होय तरी करिता काय आपण होय. म्हणून ते अपार माती आहे ज्ञानदेव म्हणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसे सद्गुरूची कृपा होईल तरच प्रयत्न केला असता प्राप्त होणार. काय लिहिले? तर काय प्राप्त होणार नाही. गुरुची कृपा झाली तरच ते प्राप्त होईल सांगितलंय. म्हणून ज्ञानदेव म्हणतात अशी जी सद्गुरु कृपा ती माझ्यावर पूर्ण झाली. ज्ञानेश्वर महाराज स्वतः सांगतात की माझ्यावर अशी गुरुकृपा झाली आणि म्हणून मला हे ज्ञान झालं. सगळ्यांनी गुरुच्या कृपेतूनच सगळं हे मिळवलेलं आहे. मग आपली गुरुकृपा म्हणजे काय? सद्गुरु कृपा तेची गुरु किल्ली ज्याने ज्ञानदृष्टी प्रकाशली. ज्ञानस्वरूप अवस्था होते आपली गुरुच्या कृपेतून. आणि ती जर आपली झाली नसेल तो गुरूंचा कास धरा ऐसियाचा पदर धरा. जेने देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी. अशाचाच पदर धरा. आपण कोणाचा पदर धरले जरा ज्याने त्यांनी विचार करा. आपल्या घरामध्येच आपला देव आहे. देव जवळीच असे. देव कुठे आहे? आपल्या जवळच भगवंत आहे. आणि त्याच्याशीच आपल्याला सख्य करता यायला पाहिजे. आपण त्याच्याशी एकरूप झालो तर आपण व्यापक होऊ. कारण आपण प्रत्येक माणूस हा परब्रह्मच आहे. पण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होत नाही. म्हणून हे सगळं आपल्याला अवघड वाटतं. कारण त्या परब्रह्म तत्वावर आलेलं आवरण आहे. मळ विक्षेप आवरण आलेले आहे. आणि ते नाम काय करतो? ते शस्त्र आहे नाम. आणि ते शस्त्र काय करतो? तर आपल्या पिंडावरती आलेलं मळ विक्षेप आणि आवरण यांना बाजूला केले का आपण परब्रह्म आहोत. म्हणून लिहिले की नाही परब्रह्म ते सकळान परते. संत रामदासाने लिहिलंय परब्रह्म ते सकळान परते तयास पाहता. आपणच परब्रह्म आहोत हे कळे अनुभव मते सद्गुरु केली या. मग आपण परब्रह्म असं तुमच्या गुरुने तुम्हाला सांगितलंय का? नसेल सांगितलं मग तो गुरु काय कामाचा तुम्हाला? इथं रामदास स्वामी सांगतात परब्रह्म ते सकळान परते तयास पाहता. आपणच परब्रह्म आहोत हे कळे अनुभव मते. असा अनुभव तुम्हाला आला का? सद्गुरु केली या. बघा कसं लिहिले. स्पष्टपणे लिहिले 500 वर्षापूर्वी. पण आपलं कुठे लक्ष आहे त्याच्याकडे? आपलं लक्षच नाही. म्हणून नीट वाचा ग्रंथ व्यवस्थित वाचा. त्याचा अर्थ समजून घ्या. त्यासाठी तिथे शक्ती लावा. संसारामध्ये जेवढी आपण शक्ती लावतो ना तेवढीच आपण एनर्जी जर भगवंताच्या प्राप्तीसाठी वापरली ना तर तुम्हाला 8 दिवसामध्ये 9 दिवसामध्ये तुम्हाला तुकोबऱ्यासारखी अनुभूती येईल. पण आपलं तिकडे कळ नाही ना. आपला कळ कुठे आहे? आपला कळ संसाराकडे आहे. आपण परमार्थ करतो कसा? की आपल्या गरजा भागवण्यासाठी करतो. म्हणजे देवाला आपण वापरतो. देवा हे कर. देवाला आपण काम सांगतो. अर्थार्थी जिज्ञासू लिहिले की नाही? 4 भक्त ज्ञानोबारांनी लिहिले. अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानिया. भगवंत म्हणतो मला ज्ञानिया भक्त आवडतो. माझा भक्त आवडता कुठला आहे? ज्ञानिया. त्या बुद्धीकडं तुमच्या बुद्धी निश्चय आत्मज्ञान बुद्धीचा निश्चय असा व्हायला पाहिजे की ब्रह्मरूप भावे आपणच ब्रह्म आहोत. ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे संपूर्ण तात्पारायण हरणी. सातत्याने आपण त्या भगवंताशी एकरूप व्हायला पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात की नाही रिकामा अर्धघडी राहू नको. ही वॉर्निंग कोणी दिली आपल्याला? हाच तर सावधपणा आहे. आणि इथेच आपण सावध नाही. सावध झालो हरीच्या आलो दर्शना. म्हणजे काय सांगायचं त्यांना? तिथे सावधता. अरे हरीचं दर्शन व्हायला पाहिजे आपल्याला. ह्याच जन्मात व्हायला पाहिजे. इतर जन्मात नाही होणार. आणि ह्याच देही याच डोळा. म्हणजे काय? ह्याच डोळ्यामध्ये ह्याच देहामध्ये आपल्याला ते दर्शन व्हायला पाहिजे.
अशी जिद्द पाहिजे प्रत्येकाची. प्रत्येकाने जिद्द पकडायला पाहिजे. आणि ही जिद्दच तुम्हाला त्या परब्रह्म तत्वापर्यंत नेईल. नाही तर हाय चाललंय करतो मग काय बघा, मग कोण काल येईल कैसा, नाही देहाचा भरोसा, जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाती. कोण काल येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. देहाचा भरोसा नाही. देह कधी निघून जाईल आपल्याला माहित पडणार नाही. कारण देहाला चालवणारा परमात्मा आहे आणि तो तुमच्या आमच्या आतमध्ये आहे. आणि त्याची ओळख घ्या. त्याची ओळख घेतली की सगळं काही सोपं आहे. आणि त्याची ओळख आपण घेतली नाही तर सगळंच कठीण आहे. कठीण नाही, वाकड्या मार्गात नको त्या मार्गाला आपण जाऊ. आणि सगळे पंथ हेच सांगतात. उगाचच काय केलं माहिती का, लोकांना ध्यानाला बसत नाही, आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप करत नाही. जाताना तुमच्याजवळ तुमचा अंतरीचा अंतरात्माच असणार. जो रामाकडे होता, जो कृष्णाकडे होता, तो तुकोबारायाकडे होता, जो तुमच्या आमच्याकडे तोच आहे, वेगळा काहीच नाही. वेगळा काही नाही. प्रत्येकाचा त्यांनी लिहिले की नाही बघा, संतांनी लिहिले की नाही, मुंगीपासून ब्रह्मापर्यंत एकच तत्व भरलेलं आहे. एकच तत्व आहे. म्हणून एक तत्व नाम दुरुड धारा म्हणी हरीशी करुणा येईल तुमची. हरीशी करुणा येईल तुझी, हरीला तुमची करुणा येईल. मग एक तत्व नाम एकच आहे आणि तत्वरूपाने आहे. स्पष्टपणे आम्ही सांगतो तुम्हाला. अनुभूती आलेली अनुभूती आम्हाला आलेले अनुभव तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, आमचे पांडुरंग देवकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही तुमच्यापर्यंत जो काय हृदय एक म्हणजे ह्या हृदयातून त्या हृदयापर्यंत हृदय एक झाले. हे हृदयची ते हृदय घातले. ह्या हृदयातून त्या हृदयामध्ये घालण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जसं अर्जुनाला भगवंताने भगवंताच्याकडे जे होतं ते अर्जुनाला दिलं, तसं सद्गुरू कृपेने आमच्याकडे जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. आणि हे संतांचं वचन आहे, याच्यामध्ये खोटं काय. म्हणून तुकोबाऱ्याला धरा, ज्ञानोबाऱ्याला धरा, नाथांना धरा. हे आपले महाराष्ट्राचे मूळ संत आहेत. नवे भारताचे नवीन अख्ख्या जगाचे हे मूळ संत आहेत. पण यांचा अभ्यास लोकांनी टाकून दिलेला आहे. का? कारण तिथं पथ्य आहेत. पथ्य नको लोकांना. लोकांना कसा पाहिजे तर खाऊन पिऊन परमार्थ. तसं नाही होत ना, तसं होत नाही. भक्ती भाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. देवाला काय आवडतं? भक्ती आवडतं, भाव आवडतं, भजन आवडतं. भजन म्हणजे आपण हा भजन करतो, हा करा, तुम्ही सगळं करा. पण भजन म्हणजे काय की भजन म्हणजे देख मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजनशील. म्हणजे जो आपल्या आईच्या पिंडामध्ये भजन चालू होता तोच भजन जोपर्यंत सद्गुरू कृपा होत नाही, आपली तुटलेली नाल जोपर्यंत गुरु आपल्याला जोडून देत नाही, जीवाशिवाचा ऐक्य करून देत नाही, तोपर्यंत ते भजन कोणालाच माहीत पडणार नाही. आणि ते गुह्य आहे. म्हणून 4थ्या अध्यायामध्ये सांगितले, जैन संगेची मी पितया वसुदेवाशी, जैन संगेची माता देवकीशी, जैन संगेची मी बंधू बलिभद्राशी. माझ्या भावाला सांगितलं नाही, माझ्या आईला नाही, माझ्या बापाला नाही सांगितलं. जैन संगेची मी बंधू बलिभद्राशी, लक्ष्मी आईशी जवळीक माझी स्वतःची धर्मपत्नी, तिला पण मी सांगितलं नाही. त्या अर्जुनाशी बोलत लिहिले. आणि ते गुह्य ज्ञान आहे की जे गुह्य ज्ञान अर्जुनाला सांगितलं की मी हे पहिल्यांदा सूर्याला दिलं, सूर्याने मनुला दिलं, म्हणून इक्षाकूला दिलं, आणि तिथून हे संत परंपरेमध्ये ज्ञान आलेले आहे. ते गुह्य ज्ञान आहे. आणि त्या गुह्य ज्ञानाकडे कोणाचंच लक्ष नाही. 4थ्या अध्यायामध्ये पहिल्याच श्लोकामध्ये संपूर्ण, पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये विश्लेषण पूर्ण आहे. पण ते कळेल कोणाला? तसं गुरु मिळाला तर ना, गुरु दाविल्या वाटा ना, गुरुनी वाट दाखवली तरच ना. ज्ञानोबा तर खोटं सांगणार नाही, ज्ञानेश्वरी तर खोटं बोलणार नाही, नाथ महाराज तर खोटं बोलणार नाही. मग त्यांच्यावर आपला विश्वास पाहिजे ना. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे तक्षणी, त्या क्षणाला मोक्ष तुमचा. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे तक्षणी, त्याच क्षणाला आपला मोक्ष.
पण आपला विश्वास पाहिजे. आपण तेची वर्तावे. भक्तिभाव आणि भजन निरूपणाने कथा कीर्तन. भक्ती करा, भाव धरा आणि निरूपण ऐका, कथा ऐका, कीर्तन ऐका. प्रेमल भक्तांचे गायन आवडे सदा. देवाला काय आवडतं? जो प्रेमल भक्त आहे, जो नाभी कमळापासून गातो. लता मंगेशकर नाभी कमळापासून गायची. बरेचसे गायक आहेत, मोहम्मद रफी, किशोर कुमार आहे. आताचे पण काही बरेचसे गायक आहेत, कुठून गातात? नाभी कमळापासून गातात. म्हणजे नाभीपासून आपल्याला जे जे करायचं, गायचं असेल ते आपली परावाणीपासून गाता यायला पाहिजे. म्हणजे परावाणी महत्वाची आहे. आपला भजन पण परावाणीतून व्हायला पाहिजे. परावाणीतून जोपर्यंत आपला ती वाणी आहे, आणि ती वाणी भगवंताची वाणी, खरी वाणी ती आहे. त्याच्याही पलीकडे भगवंत राहतो. परेहुनी परते घर, तेथे राहून निरंतर निरंतर भगवंत तेथे आहे. पण तिथपर्यंत जाण्यासाठी आपली शक्ती पाहिजे ना. आपल्याला गुरुशक्ती पाहिजे, गुरुची शक्ती पाहिजे, गुरुचं बल पाहिजे. आपण तैशीची वर्तावे, आपणाशी तेच आवडावे. मनासारखे होता स्वभाव, सख्य घडे नेमस्त. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे. अनन्य भावे जीवे प्राणी, शरीर तेही वेचावे. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे. बघा, देवाची प्राप्ती करण्यासाठी आपलं सुख समाधान बाजूला ठेवा आणि देवाला प्राप्त करून घ्या. देवाला प्राप्त करून घ्या सांगितलंय. मला सांगा, भगवंत कृष्ण परमात्मा आणि सुदामा एकाच गुरुच्या शाळेमध्ये जायचं. वशिष्ठांचे कोण होते? वशिष्ठांचे दास होते दोघे पण एकाची झोपडी होती आणि एकाचा महल होता. पण झोपडी असलेला कधी असमाधानी दिसला का? कधी नाराज दिसला का? कधीच नाही. का? जे आपल्या वाटेला आले भागात ते करावे. म्हणजे जे आमच्या भाग्याला आले ते करून आम्ही नामस्मरण करतो. नामस्मरण निरंतर. जे आपली जशी स्थिती आहे तैशा परी आहे. जसं असेल त्याप्रमाणे भगवंताचं भजन फार महत्वाचं आहे. तुम्ही गरीब आहात का श्रीमंत, याला किंमत नाही. किंमत कशाला आहे? तर देवाशी सौख्य कैसे करावे, परमप्रीतीने कैसे बांधावे याची जाणावी. मुख्य लक्षणे सख्य भक्तीची मुख्य लक्षण हेच आहे की देवाशी सौख्य कैसे करावे. देवाशी आपण प्रेम कसं करायचे, देवाशी आपण भजन कसं करायचे, देवाशी एकरूप कसं व्हायचं. अनन्य भावे जो होई माझा अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण मीच एकू. भगवान ज्ञानोबराय सांगतात, जो होय माझा अनन्य शरण. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय सांगतात, कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतो की जो होय माझा अनन्य शरण. अनन्य भावाने आपण भगवंताला शरण जायला पाहिजे. त्याचे निवारी मी जन्म मरण. सख्य भक्ती करूनच भगवंतापर्यंत पोचता येतो आणि त्याचा जन्म मरणाचा फेरा मी चुकवतो. या लागी शरणागता शरण मीच एक आहे. सगळीकडे मी एकच भरलेला आहे. सर्वा घटी राम देहादी एकच आहे तो सगळीकडे. आपला तो एक देव एकच, तो आपला अंतरीचा अंतरात्मा. आपला तो एक देव करून घ्यावा, ते नवीन जीवा सुख नव्हे. देवाला सुख पाहिजे असेल तर ते एका परमात्म्याला प्राप्त करून घ्या. एकाशी एकरूप व्हा. ऐका जनार्दनी एकपणे उभा आणि चैतन्याची शोभा शोभत असे. ते चैतन्य एकच सगळीकडे आहे. तुमच्या माझ्यामध्ये भरलेले चैतन्य आहे आणि त्या चैतन्याची ओळखच नाही कोणाला. घ्या. देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे. अनन्य भावे जीव प्राणी, शरीर तेही वेचावे. आपलं शरीर पण जरी गेला तरी पण चालेल, पण देवाची आपण सख्य करता यायला पाहिजे. शरीर जात नाही, शरीर आहेच आपल्या. म्हणजे भगवंताचं भजन करताना त्या भगवंताला आपल्या शरीराची काळजी असते. आपल्याला शरीराची काळजी करायची गरज नाही. ध्यानाला बसल्यानंतर त्याच्याशी एकरूप व्हा, तो बघून घेईल ना. कारण शरीर आपण त्याला, ज्या वेळेला आपण तुळशी माल घालतो त्यावेळेला आपला शरीरच त्याला आपण दिलेला असतो. आपला शरीरच तुळशीपत्र ठेवला, आपलं शरीर भगवंताला गेला. मग आता हे आपलं आहे का? नाही, भगवंत तुझं आहे, तू करून घे सांगायचं. जे काय करशील ते तू करून घे, मला याच्याची काही घेणं नाही. हे देवा तुझं आहे आजपासून. जेव्हा आपण असं समजू ना की हे देवाचं आहे,
तेव्हा देवच आपल्याला सांभाळतो. आणि मग आपलं आपण समजत गेलो तर देव बोलतो मग तुझा तू बघ बाबा, हे तुझं आहे मग तुझं तू बघ. आणि म्हणून हे सगळे भक्त जे तरले, संपूर्ण जे काय तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, सावता माळी आहे, अनेक प्रकारचे भक्त काय झालं त्यांनी की आपलं संपूर्ण शरीर त्या देवाला वाहून टाकलं, अनन्य भावाने शरण गेलं. अनन्य म्हणजे अन्य नाही, मी आणि भगवंत एकच आहे. देवभक्त एकरूप झाले, मुळी ते संचले जैसे तैसे. देव आणि भक्त एकरूप होतात, मुळी ते संचले जैसे तैसे. एकरूप होऊन गेलो मग तुझा भाव राहत नाही. आणि आपण जर आपल्याकडे भाव असेल, मी वेगळा आणि देव वेगळा, तर देव म्हणतो तुझा तू बघून घ्याय. आणि ही सगळी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेतून आपण त्या भगवंताशी एकरूप होतो. आणि ती प्रक्रिया शिकून घ्या. नेहमी उदाहरण देतो की नाही, दुधामध्ये दही आहे का, तर दही आहे, दिसतो का, नाही दिसत. दुधामध्ये तूप आहे, दिसतो का, नाही दिसत. मग नाही आहे का, आहे ना, अरे मग प्रक्रिया केली तर आहे ना. मग प्रक्रिया करायला पाहिजे आपण. प्रक्रिया म्हणजे मूळाधार चक्रापासून निघालेलं जे स्फुरण आहे, जे चैतन्य आहे, ते ब्रह्मरंध्रात जाऊन आपल्याला स्थिर होऊन त्या चैतन्याशी एकरूप होऊन भगवंताचं भजन करणं म्हणजे काय, म्हणजे प्रक्रिया आहे. पण ते तेवढं जमणं एवढं सोपं नाही, कारण तसा गुरु मिळायला पाहिजे. सांडून आपली संसार व्यथा, करीत जावी देवाची चिंता. निरूपण कीर्तन कथा देवाच्या सांगाव्या. बघा काय लिहिले आपल्याला इथं, वॉर्निंग दिली आहे रामदास स्वामींनी. आपण सगळं काय करतो, आपले संसाराची व्यथा लोकांना सांगत बसतो. माझं असं आहे, माझ्या संसारामध्ये तसं आहे, बायको अशी आहे, नवरा असा आहे, मुलगा असा आहे. आपलं तेच रडगाणं असतं दिवसभर. कुठेही गेलं तर हेच रडगाणं. पण आपण आत्मचर्चा करत नाही. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते, तेथे तिष्ठ तुम्ही नारदा. नारदाने भगवंताला प्रश्न केला एकदा, देवा तू राहतो कुठे. भगवंत सांगतो, नाहम वसामी वैकुंठी योगिना हृदय रवो मद भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठ तुम्ही नारदा. अरे नारदा, मी तिथेच असतो की माझं अखंड चिंतन चालू असतं, माझं अखंड वार्ता असतात, माझं अखंड चिंतन चालू असतं, माझ्या वार्ता चर्चा असतात, तिथे मी असतो. भगवंताचं नामस्मरण जिथं आहे तिथं भगवंत आहे. आणि माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते, आणि जिथं आत्मचर्चा आहे तिथं भगवंत आहे. मग आपली आत्मचर्चा आहे का कोणाची बघा. ज्याने त्याने आपल्या आत्मध्ये शोध घ्या, शोधबोध तुम्ही तुमचाच घ्या. देवाशी आपलं सख्य होतं का, आपल्या आत्मचर्चा होतात का, आपलं चिंतन अखंड होतं का, अखंड चिंतन विठोबाचं होतं का. ज्याने त्याने आपली पारख घ्यावा. आम्हाला बोलायला लावू नका. कारण काय, आम्हाला पण एक काही मर्यादा आहे बोलण्याच्या. आम्ही जास्त बोलू पण शकत नाही. सांडून आपली संसार व्यथा टाकून द्या सांगितलंय. आणि काय करा, करिता देवाची चिंता. आणि देवाची चिंता करा, देवाचं चिंतन करा. चिंता करण्यापेक्षा देवाचं अखंड चिंतन करा. अखंड चिंतन विठोबाचे, तुकोबाऱ्यासारखं व्हा, जनाबाईसारखं व्हा, संतांसारखं व्हा. कारण संततेची देव निमित्त त्या प्रतिमा निमित्ताला आहेत. संतच देव आहेत. संततेची देव निमित्त त्या प्रतिमा निमित्ताला आहेत. काय त्याचं काय, आपल्याला नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावे लागे प्रतिमा. आपल्याला परमात्मा दिसत नाही, भासत नाही, म्हणून प्रतिमा करायची. पण प्रतिमाची पूजा करता करता भगवंत आपल्या आतमध्ये प्रगट व्हायला पाहिजे. एवढे आपली आतमध्ये श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा आतून निर्माण होतो. श्रद्धा कुठून निर्माण होतो, तुमच्या अंतःकरणातून. भाव कुठून निर्माण होतो, अंतःकरणातून. त्या मूर्तीतून किंवा त्या फोटोतून ते भाव तयार होत नाही. आपल्या अंतःकरणातून ते भाव तयार होतो.
म्हणून आपला भाव हाच आपला देव. भाव तिथे, मग आपलं कुठे आलं? भाव तिथे देव म्हणजे कुठे आलो आपण? आतमध्ये आलो आपण. जिथं भाव तिथं देव. भाव कुठे आहे? भाव आतमध्ये. देव कुठे आहे? आतमध्येच आलं ना. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी शरीर तेही वेचावे. संत रामदास सांगतात, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी. इथं कोण कोणाचं नाही. भाग्य तो नव्हे धनपुत्र दारा, निकट सहवास संतांची या. ज्ञानोबाला सांगतात नाही, आपले नाथ महाराज सांगतात, भाग्य तो नव्हे धनपुत्र दारा. भाग्य ते नाही माझी बायको चांगली आहे, माझा मुलगा चांगला आहे, माझा पती चांगला आहे, हे भाग्याने सांगितलंय. भाग्य तो नव्हे धनपुत्र दारा. ते असू द्या, संसारामध्ये चाललंय ना, कोणाची बायको असेल चांगली, कोणाचा नवरा चांगला असेल, कोणाची मुलं चांगली असतील, असू द्या. पण त्यांनी सांगितलंय, हे भाग्याने सांगितलंय. भाग्य काय? निकट सहवास संतांची या. संतांचा सहवास तोच स्वर्गवास. संतांचा संग पकडा, संत ओळखा. संतांचा सहवास तोची स्वर्गवास, तोच स्वर्ग आहे. संतांच्या सहवासात या. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटे, सर्व अर्पावे शेवटी शरीर तोही वेचावा. आपला शरीर पण काय करावं? तर ओवाळून टाकावं. त्याने सांगितले, भगवंताला ओवाळून टाकावं. आपल्या अवघेची जावे, तरी देवाशी सौख्य राहावे. सगळं गेलं तरी चालेल, पण देवाशी एकरूप व्हायला पाहिजे. आपल्याला देवाशी एकरूप होता यायला पाहिजे. अशी प्रीती जीवे भावे भगवंती लागावी. अशी आपली प्रीती जीवभावाने आपण भगवंताला आपली प्रीती लागली पाहिजे. म्हणजे आपलं भगवंतावर प्रेम असलं पाहिजे. देव म्हणजे आपला प्राण. आता कुठल्या भगवंतावर? त्याच्या पुढच्या ओळीत आपल्याला उत्तर देतात संत रामदास. कुठल्या भगवंतावर प्रेम करावं? तर सरळ लिहिले, देव म्हणजे आपला प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण, परमप्रीतीचे लक्षण ते ऐसे असे. काय सांगितले? सोप्या भाषेत सांगितले. सोपे वर्म आम्हा सांगितले संत रामदासांनी सोपं सांगितले, वर्माचं सांगितले. पण आपल्याला वर्म कसं काय दिसेल? दोन्ही दिसती सारखे. वर्म जाणे तो पारखे. आपण पारखे नाही ना, आपण पारखे व्हायला पाहिजे. प्रत्येकाने भक्ती मार्गामध्ये पारखी व्हा. आपण दुकानात गेलो कपड्यांच्या, तर आपण किती कपडे बघतो? आपण 10-15 कपडे आपण पलटी करतो. साड्यांच्या दुकानात गेलो तर किती साड्या आपण बघतो? ही घे, ती घे, ती घे, शेवटीला त्यातनं एकच घेतो. आणि आपण परमार्थामध्ये आपण काय? मिळालं ते चाललं आपलं, बस खा प्या. तसं नाही जमत. नाही तर तेच सांगितले. देव म्हणजे आपला प्राण सांगितले. प्राण म्हणजे आपला प्राणवायू, जो जातो येतो जातो येतो, तो आपला प्राणवायू. मग त्याच्याकडे लक्ष कोणाचंच नाही. देव म्हणजे आपला प्राण. तो गेला तर आपल्या घरावर गर्दी होईल की नाही? मग देव कुठे आहे? आपला प्राण व हाच आपला देव आहे. किती सोप्या भाषेत सांगितली 500 वर्षापूर्वी. देव म्हणजे आपला प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण. त्या प्राणाला आपण बरं का, त्या प्राणाशी आपण एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. आणि त्याला आपण काय? त्याला टाकून दिलं, बाकी सगळं करतो. अहो, त्याच्या सत्तेवर आपण सगळं करतोय. आपलं जेवतो, हसतो, खेळतो, सर्व क्रिया, पैसा कमवतो, भोग घेतो, सगळं त्याच्या सत्तेवर आपण करतो ना. आपण त्यालाच विसरले. आणि म्हणून लिहिले संतांनी, विसरले तया थोर झाले आणि पचविल्या खाणी लक्ष 84च्या. त्याला विसरलं आपण, त्या आपल्या प्राणाला विसरलंय. आपण कोणाला विसरलंय? प्राणाला विसरले. प्राण आपणाची होता भेटी, प्राण्याने आपणाची भेट व्हायला पाहिजे. आणि ती भेट करून देणारा गुरु आपल्याला मिळाला की आपलं आज फिटले माझे कोडे, आपलं कोडं सुटणार आहे. पण आपलं कोडं सुटण्यासाठी गुरु पाहिजे तसा, आणि ती वाट दाखवायला पाहिजे. इथं काय लिहिलंय? देव म्हणजे आपला प्राण, प्राणाशी न करावे निर्वाण, परमप्रीती लक्षण ते ऐसे असे. परम आणि प्रीतीने भगवंताला बांधता यायला पाहिजे आपल्याला. आणि ती लक्षणं सांगितली आहे, परमप्रीतीचे लक्षणं.
जोपर्यंत आपल्याला आपण प्राणाकडे लक्ष दिलं नाही, जो श्वास जातो येतो जातो येतो, वासुदेव करतो फेरा, वाड्यात बाहेर धारा, लिहिलं की नाही संतांनी, काहीतरी धान्य पुण्य करा, जाऊन द्याल तर जातो माघारा, लक्षच नाही आपला. क्षणोक्षणी हाच करावा विचार, क्षणोक्षणी हा विचार करा की देव म्हणजे आपला प्राण आहे. प्रत्येक क्षणाला तो आपल्याला चालवतो. तोच आपला जीव आहे, तोच आपला प्राण आहे, तोच आपला सखा आहे, आणि आपण त्याला विसरलोय बरं का. त्यालाच आपण विसरलोय, देवालाच आपण विसरलोय. आणि तो देव म्हणजे आपला प्राण, म्हणजे आपला प्राणवय, म्हणजे आपला परमात्मा आहे. कोणालाच माहित नाही या गोष्टी घ्या. आणि ज्याने त्यांनी काय केलंय, आपली कोरी पाटी होती, त्या कोरी पाटीवर आपण काय केलंय, पेन्सिल दिली लहान मुलाच्या हातात, आणि त्यांनी काय केलं, वाटवलं 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 वाटवलं, सगळं वाट लावून टाकली त्या पाटीची, कोऱ्या पाटीची वाट लावून टाकली लोकांनी, सगळ्या पंथांनी वाट लावून टाकली. पाटी कोरी होती, पण त्या पाटीवरती रेघोट्या ओढल्या वाटेल तशा, आणि आपण आपलंच वाटवलं लावलेलं आहे. काय लावलेलं आहे, आपलं वाटवलं आपणच लावलेलं आहे. पण ते वाटवलं आपण दुरुस्त करायचं असेल तर पाटी पूर्ण पुसा, नील करा, आणि संतांची वचनं घ्या, संतांचं नाम घ्या. नामातून सगळ्या प्रक्रिया आहेत, आणि ते नाम गुह्य आहे, कोणी कोणाला सांगत नाही, कोणीच कोणाला सांगत नाही. आणि जो तो समजतो मला नाम मिळालं, मला नाम मिळालं, पण गुह्य कोणी कोणाला सांगत नाही. कारण आधीचं जण उद्धट, त्यात गुह्य करू नये प्रगट, जण सगळे उद्धट आहे, गुह्य करू नको प्रगट. ज्ञानोबाला सांगतात, मोडेल भक्तिभावाची वाट, भक्तिभावाची वाट लागून जाईल, संत जण कोपतीला सांगतील, संतांचा कोप होईल, आणि म्हणून कोणी कोणाला सांगत नाही. ऐसे परम सख्य धरिता, देवास लागे भक्तांची चिंता. बघा, आपण त्या आपल्या श्वासावरती प्रेम केलं, आपल्या भगवंतावर प्रेम केलं, तर देवाला आपली चिंता लागते. आपण देवाबद्दल चिंता करायची नाही. ऐसे परम सख्य धरिता, देवास लागे भक्तांची चिंता. पांडव लाखा जोहरी जळता, विवर दारे काढले. पांडव लक्षागृहामध्ये जळले असते, आहे ना माहित तुम्हाला. लक्षागृह बांधला कौरवांनी आणि दिला, राहता मस्त टकाटक बनवला. पण भगवंतानी सांगितलं, अरे बाबा नो, जो आपल्याला सुईच्या टोकावर राहील एवढी जागा देत नाही, तर तो आपल्याला एवढा मोठा, बरं का, एवढा मोठा आपल्याला लक्षागृह म्हणजे तो ग्रह बांधून देईल का एवढा मोठा आपल्याला. जरा डोकं चालवा. आणि मग भगवंतांनी आयडिया दिली, आणि मग काय केलं त्यांनी, रात्रीच्या रात्री काय केलं, भुयारातून बाहेर पडले, आणि नंतर बघतात रात्री उठून तर तो लक्षागृहाला आग लागलेली होती. तसं आपला हा लक्षागृह आहे. हा कसं आहे, तर 5 भूतांचं लक्षागृह आहे. या 5 भूतांच्या लक्षागृहामध्ये राहणारा तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याला बाहेर कसं काढायचं आपण, पृथ्वी आप तेज वायू आकाश, 5 भूतांचा आपल्याला 5 भूतांचा आपला देह बनलेला आहे. पण त्याला चालवणारा तो परमात्मा आहे. मग त्याला आपण बाहेर कसं काढायचं, या लक्षागृहातून तिचं आपलं लक्ष असलं पाहिजे. तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. पंढरीचा वारकरी तो, लक्ष लक्षुनी अंतरी, आतमध्ये लक्ष द्या. तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी, आतमध्येच लक्ष ठेवा, आणि त्या भगवंताचं भजन करा. तोच वारकरी सांगितलंय, तो वारकरी सांगितलंय. आणि आपलं लक्ष आहे कुठे. तुकोबाराने भरपूर वाऱ्या केल्या, आणि नंतर त्यांनी लिहिलं, तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी, आतमध्ये लक्ष ठेवा. देव जवळी जवळी नव्हे, अंतरी. पण भेट नाही, मरेपर्यंत भेटण्यावर, मेलो तरी भेटण्यावर. कारण आपला रामदास म्हणलेलं आहे, तो लक्षांश अनुभवणे. तो वाच्यार्थ काय काम आहे, तिथं लक्ष ठेवा आणि त्याची ओळख घ्या. इथं लक्षांश अनुभवणे, तो वाच्यांश काय काम आहे, मुख्य अनुभवाचे खुणे वाचाग्रता काय काम आहे. जेथे परा पश्यंती मध्यमा वैखरी,
जेथे ओसरती चारे तेथे शब्द कळा कुसरी कोण काजा. परा पश्चंती मध्यमा वैखरी ह्या वाण्या पण बंद पडतात. जेथे चारही वाण्या बंद पडतात तेथे शब्दांचं काय काम आहे का? कारण भगवंत अनिर्वाच्य आहे. भगवंताची वाच्यता करता येत नाही. अनिर्वाच्यतून त्याचं आपलं दर्शन होतं. वाचेने फक्त माहिती आहे. जसा डॉक्टरी शिकताना पहिल्यांदा आपल्याला काय शिकवतात? थेअरी शिकवतात आणि नंतर आपल्याला प्रॅक्टिकल पण शिकवतात. तर आपण थेअरी किती दिवस करायची? प्रॅक्टिकली शिका ना. आपला परमात्मा आपल्या आतमध्ये आहे आणि त्याच्याशी एकरूप व्हा ना. त्याच्याशी एकरूप झालं की बस आपलं संपलं. जन्ममरणाचा फेरा चुकला आपला. आता आपल्याला जर जन्ममरणाचा फेरा चुकवता आलो नाही तर मग इथे कोणाचे बा काय गेले? ज्याचे त्याने अनहित केले. आपला आपण अनहित होणार आहे. आणि म्हणून आपण सख्य भक्तीकडे लक्ष द्या. देव सख्यत्व राहे आपणापाशी ते तो वर्म आपणाची पाशी. देवाचं सख्य कसं करायचं आपल्याजवळ आहे आणि ते वर्माचं सांगतात संत रामदास. आणि आपल्याजवळच वर्म आहे सांगतात. काय सांगतात? देव सख्यत्व राहे आपणाशी ते तो वर्म आपणाची पाशी. आपल्याजवळच वर्म आहे ते. आपण वचने बोलावे जैसी तैसी येती पडसादे. आपण जसं बोलाल तसं प्रत्युत्तर येतो आपल्याला. आपण जसं आपण कर्म करू तसं आपल्याला फल भोगावं लागतात. जसं आपण भगवंताची भक्ती करणार तसं आपल्याला ते प्राप्त होणार आहे. मग आपण कसं प्राप्त करायचं? अनन्य भावाने शरण जायचं भगवंताला. म्हणून जो होय माझा अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. अनन्य भावाने शरण कसं जायचं? आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याला आपण कसं शरण जायचं? सोपा वर्म आहे आणि ते वर्माचं आहे. आपण आयुष्यभर जरी सगळं करत बसलो, कारण रामदास स्वामींनी पहिल्याच मनाच्या श्लोकमध्ये पहिल्यांदाच लिहिलंय, गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा सांगितलंय. त्याचा आरंभ कुठून आहे? निर्गुणातून आहे. निर्गुण तत्व हाच आपला ईश्वर आहे. निर्गुणातून सगुणाची उत्पत्ती आहे. पहिले निर्गुण तत्व होते आणि निर्गुणातून सगुणाची उत्पत्ती झालेली आहे. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. आपल्याला आपण गुणामध्ये जगतो. आपल्याकडे सगळे गुण आहेत. रजगुण आहेत, तमगुण आहेत, सत्वगुण आहेत आणि या गुणामध्ये आपण अडकलेलो आहोत. या गुणातून बाहेर निघायचं असेल तर निर्गुण तत्वाशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. कुठलेच गुण नसतील तुमच्याकडे, कुठलेच विषय नसतील पिंडामध्ये, तर तुम्ही परब्रह्म आहात. आपणच परब्रह्म आहोत ना. आणि त्या परब्रह्माला आपण काय केलेलं आहे? त्या परब्रह्माला आपण विसरलो आहे. आपण नको तिकडेच चाललो आहे आणि सांगणारे कोणी राहिलेत नाही. आपण चौथ्या अध्यायामध्ये सांगितले की बाबा हा जो पूर्वीच्या लोकांना हे सगळं माहित होतं, पण लोप का झाला या ज्ञानाचा? तर प्राणिया कामी भरू देहाचे वरी आदरू म्हणून पडला विसर आत्मबोधाचा. ज्ञानोबा स्पष्टपणे सांगतात की म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. प्राणिया कामी भरू. माणूस प्राण्यासारखा वागतो आणि काम विषयामध्ये गेलाय. देहाचे वरी आदूर म्हणजे काम विषय चांगला भोगायला मिळाल्यासाठी आपण नको ते खातो माणूस. आणि देहावर त्याचं खूप प्रेम आहे. देह अगदी धडधाकड केला, बलवान केला का आपल्याला विषय भोगता येतील. म्हणून ज्ञानोबाने लिहिले की नाही बघा, प्राणिया कामी भरू. माणूस प्राण्यासारखा वागतो आणि कामावर जास्त त्याचं लक्ष आहे. प्राणिया कामी भरू देहाचे वरी आदरू. काम विषय वाढल्यामुळे देह धष्टापुष्टा ठेवणं, सुदृढ ठेवणं त्याला आवडतं आणि म्हणून पडला विसर आत्मबोधाचा. म्हणून आपल्याला जो बोध आहे, बोध म्हणजे काय? हम ब्रह्मास्मी हा बोध आहे. आपणच परब्रह्म आहोत हा बोध विसरला माणूस आणि तो काय झाला? तो देहबुद्धीवर आला. देहबुद्धीच्या नारा थोर चिंतेचा आळदरा, संकल्प विकल्पाचा मारा देहबुद्धी अनिवार. देख दीपाच्या मिलनापाशी केवळ दुःख पतंगाशी, तरी आलिंगन द्यावे तैशी देहबुद्धी. देहबुद्धी कशी आहे? दीप आहे. दीप, त्या दीपावर काय करतो तो किडा? सारखा जाऊन काय करतो? सारखा त्याला जाऊन आपडतो. तसा माणूस त्या विषयांमध्ये जातो, त्या गुणांमध्ये जातो, त्या अहंकारामध्ये जातो आणि अडकतो.
आणि अडकून तो जसा किडा मरतो तसा माणूस काय करतो, मृत्यूकडे जातो. देख दीपाच्या मिलनापाशी केवळ दुःख पतंगाशी, तरे आलिंगन द्यावे तैशी देहबुद्धी वाढत चाललेली आहे. तो विषयांनाच काय करतो, आपला समजून बसलाय. चांगल्या प्रकारचे विषय भोग आपल्याला भोगता आले म्हणजे आपण सुखी. नाही देवानो, आपल्याला एकच करायचं की आपण त्या आत्मतत्वाशी, आत्मदेवाशी, आत्मसुखाशी, आत्मचैतन्याशी एकरूप होणं आणि संपूर्ण देहाचा निराश होणं, हीच खरी भगवत भक्ती आहे. भगवंताचं चिंतन कसं करायचं हे श्रीगुरूंकडे शिकावं लागेल. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, नामदेव प्रत्यक्ष भगवंताच्या कीर्तनात नाचायचं तरी गुरुला शरण गेले, जेवायचं एकत्र एका ताटात तरी कुठे गेले. मग तसा गुरु मिळाला पाहिजे. म्हणून त्यावेळेला काय बोलले नामदेवराया, श्री गुरुनं ऐके पूर्ण कृपा केली माझ्यावर, पूर्ण कृपा, निज वस्तू दाविली माझीच वस्तू मला दाविली श्री गुरूंनी. तर तुमचा गुरु तुम्हाला काय दाखवतो मला काय माहिती, कोणाचे गुरु कसे आहेत, कोणाचे गुरु कसे आहेत. इथं तर ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी. बघा, माझ्या आतली वस्तू त्यांनी मला दाखवली. माझे सुख दाविले माझा डोळा, माझं सुख होतं तेच मला दाखवलं. दिदली प्रेम कला ज्ञानमुद्रा. बघा, प्रेम कला दाखवली, प्रेम दिलं. मुद्रा दाखवली, मुद्रा कशी लावायची. मुद्रा ती 5वी लावून ये लक्ष. आत्मा तो प्रत्यक्ष हरी दिसे आणि मला हरी दिसायला लागला. जिकडे तिकडे हरी दिसायला लागला. ही कोणाची कृपा आहे? ही श्री गुरूंची कृपा आहे. आणि निवृत्तीनाथांनी पण काय केलं, ज्ञानोबारायांना हेच सांगितलं. म्हणून सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मना. हे ज्ञानेश्वरी लिहिलेलं ज्ञानोबारास म्हणतात, सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या. अरे मना, त्या निवृत्तीच्या पायाजवळ जा आणि तिथं बुडी मार. त्या निवृत्तीच्या पायावर चैतन्य आहे, त्या निवृत्तीच्या पायाजवळ देव आहे. त्या चैतन्य तत्वामध्ये बुडी मारून राहा, तरच तुला देव प्रगट होईल. सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी द्याय. अरे मना, तेथे बुडी देऊन राहा. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केले असे. एक अर्णव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला एक रूप. बघा, त्या भगवंताच्या चैतन्याशी, आत्मतत्वाशी देह एकरूप होतो. आणि ती सख्य भक्ती सांगितली आपल्याला. सख्य भक्ती कोणती? देवाशी सख्य करावे, परमप्रीतीने बांधावे. ही परमप्रीती भगवंताशी, परमप्रीतीने भगवंताला बांधता यायला पाहिजे. आणि आपण त्याच्याशी प्रीतीने बांधलं की भगवंतच आपलं रक्षण करतो. आपल्याला रक्षण करायची गरज लागत नाही. भगवंताचा आपल्याकडे लक्ष असतो. आपण भगवंताचं भजन केलं की सांभाळणारा भगवंत आपल्याजवळ आहे. तोच आपल्याला सांभाळतो. सर्व संतांना त्यांनीच सांभाळलं, आपल्यालाही तोच सांभाळणार आहे. तर आपण सख्य भक्ती भगवंताची कशी करावी हे सर्व अंगाने तुम्हाला मी सांगितली. आणि हे माझ्या श्रीगुरु सच्चिदानंद पांडुरंग दिवेकर बाबा, सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नाना बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने मी तुम्हाला सांगितलं. आणि त्यांच्या चरणावर झालेली सेवा मी समर्पित करत आहे. आणि आपण सर्व ऐकणारे श्रोते वर्ग यांच्या सर्वांच्या चरणावर मी झालेली सेवा समर्पित करीत आहे. पुंडलिकावरले हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ.